हे एक अनेक अशा ऑर्गनेलपैकी तो एक सेल ऑर्गनेल्स आहे. म्हणजे जसं आपण शरीराचा अवयव आपण असं म्हणतो तसं त्या ठिकाणी गॉल्जी कॉम्प्लेक्स हे काय आहे, पेशींचा एक भाग आहे, हिस्सा आहे. सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये हे दिसत नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये जर आपण सूक्ष्म जर बघितलं तर हे ऑर्गनेल सर्व दिसतात, असा त्याचा अर्थ आहे. आता सर्व हे जे काही सेल ऑर्गनेल आपण या ठिकाणी बघत आहोत तर हे सर्व सेल ऑर्गनेल्स हे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमध्ये दिसतात, सिंपल आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये दिसत नाही. जर तुम्हाला वाटलं पेशीमध्ये बघायचं असं म्हटलं तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघावं लागेल. सिंपल आणि साधा आणि संयुक्त मायक्रोस्कोपमध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नाहीत, हे लक्षात घ्या. चला आता बघा पुढचं या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी तो संदर्भ या ठिकाणी बघा, गॉल्जी कॉम्प्लेक्सचा भाग या ठिकाणी सांगतो. गॉल्जी कॉम्प्लेक्स ऑर गॉल्जी ॲपरेटस ऑर गॉल्जी बॉडी. हे तिन्ही एकच नाव आहेत, लक्षात घ्या. कधी कधी प्रश्न असा विचारला जातो, व्हॉट इज माय गॉल्जी कॉम्प्लेक्स, व्हॉट इज माय गॉल्जी ॲपरेटस, व्हॉट इज माय गॉल्जी बॉडी, असं सुद्धा विचारला जातो. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्यूज न होता. आता कॉम्प्लेक्समध्ये काय, त्याच्यामध्ये आणखीन दुसरे भाग असलेले गुंतागुंतीचा भाग, बॉडी एक स्ट्रक्चर, बरोबर आहे, असा ॲपरेटस एक साहित्य असल्यासारखं, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यामध्ये बघा व्हेरीज अ टर्म, बघा त्या ठिकाणी व्हेरियस टर्म आर यूज्ड टू डिनोट दिस असेंब्ली. असेंब्ली म्हणजे काय, मिळून एकत्र तयार झालेलं सगळं. असेंब्ली म्हणजे काय, तयार केलेलं, हे सगळं मिळून तयार केलेल्या स्ट्रक्चरला गॉल्जी कॉम्प्लेक्स असे म्हणतात, बरोबर आहे. किंवा गॉल्जी असेंब्ली मॅन्युफॅक्चरिंग कम पॅकेजिंग, बरोबर, अँड ट्रान्सपोर्ट युनिट ऑफ द सेल. ट्रान्सपोर्ट द युनिट ऑफ द सेल. ट्रान्सफर म्हणजे त्या सेलमधून त्या ठिकाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होणारा भाग, एकक, असा त्याचा अर्थ. युनिट म्हणजे त्यातलं एकक. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे काय म्हणतो, गॉल्जी कॉम्प्लेक्स एसेन्शियल, गॉल्जी कॉम्प्लेक्स एसेन्शियल कन्सिस्ट ऑफ स्टॉक ऑफ मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड एज सिस्टर्नी. आता इथं आकृती आपण अगोदर बघून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा गॉल्जी कॉम्प्लेक्सची आकृती, बरोबर आहे. ही आकृती या ठिकाणी कशा स्वरूपातली आहे, हे स्ट्रक्चर काय आहे हे थोडंसं तुम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा इथं छोटे छोटे पुटकुळे असल्यासारखे त्या ठिकाणी भाग दिसतात. न्यू व्हेसिकल्स फॉर्मिंग, नवीन अशा प्रकारचे व्हेसिकल्स म्हणजे छोटे 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 त्या ठिकाणी एक गोल अशा गोलाकार अशा प्रकारचे म्हणजे त्या ठिकाणी छिद्र आपण म्हणू किंवा त्या ठिकाणी त्याचा भाग असं म्हणू, त्याला व्हेसिकल्स असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर आता बघा त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं असेल व्हेसिकल फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जे व्हेसिकल कुठून आलेलं आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, कारण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा पेशीमध्ये आहे, लक्षात आलं. आणि गॉल्जी जसं जसं त्या ठिकाणी आपण केंद्र म्हणजे ह्याच्यामध्ये पेशीमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जसा भाग आहे तशाच प्रकारचं पेशीमध्ये गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्जी ॲपरेटस हा भाग असतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा याच्यामध्ये दिलेलं आहे रिसिव्हिंग द साईड ऑफ गॉल्जी ॲपरेटस, बरोबर आहे. एक अशा प्रकारचं त्या ठिकाणी सिस म्हणजे फेसिंग म्हणजे त्याचा चेहरा येतं. आता चेहरा म्हणजे नेमकं चेहरा असं नाही म्हणता येत आपल्याला, जो दिसणारा भाग जे समोरचा त्याला त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, तो त्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये असणारे व्हेसिकल्स आहेत आणि व्हॅक्युअल सुद्धा आहेत. आता व्हॅक्युअल त्याने दिलेलं नाही. बघा व्हॅक्युअल कोणता शब्द त्या ठिकाणी आहे तर ते तुम्हाला कल्पना देतो, इथं त्याने दिलेलं नाही. आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. आता या ठिकाणी आता मी इथं हे व्हॅक्युअल म्हणून इथं मी लालने हे केलेलं आहे. आता हे तुम्हाला यूट्यूबमध्ये येईल ते आता काय असो. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्यापेक्षा मोठी पोकळी असलेली छिद्र त्या ठिकाणी असलेलं त्यामध्ये व्हेसिकल्स आहेत, व्हॅक्युअल्स आहेत. व्हेसिकलच्या खालचा ओपनिंग गोल असलेला भाग दिसतो बघा, आहे ना. आणि बाकी नंतर ट्यूब्युल्स आहेत, ट्यूब असल्यासारखे तिथं अटॅचमेंट आहे, असा त्याचा अर्थ आहे. हा स्ट्रक्चर गॉल्जी कॉम्प्लेक्सचा आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी काय म्हणतो मी, दिस एक्सप्लेन व्हाय गॉल्जी बॉडी आर युजली लोकेटेड नियर द ER. गॉल्जी कॉम्प्लेक्सचा स्ट्रक्चर हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जवळच असतो असं न सांगते. आता खरं पाहिलं तर हे गॉल्जी हे काय आहे, खरं तर बघा गॉल्जी म्हणजे काय, हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. काय आहे हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. शास्त्रज्ञाचं नाव कसं आहे की बघा ज्या संशोधनामध्ये असा नियम आहे, ज्या शास्त्रज्ञांनी जे शोधून काढून दाखवून दिलं
त्यांना शास्त्रज्ञाचं नाव दिलं जाते, नसेल तर जिथून मिळालं त्या जागेचं नाव दिलं जाते, किंवा त्याच्याशी संबंधित जे काही असेल तर त्याचं नाव दिलं जाते. ते शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञावर डिपेंड असतं. कळालं तुम्हाला त्या ठिकाणी? आणि त्या शास्त्रज्ञांनी जगामध्ये असं नवीन काही शोध काढून दिलं तर मग त्याला त्या शास्त्रज्ञ म्हणून त्याला मान्यता मिळून त्याला डॉक्टर या सन्मानाने, या पदवीने त्याला शासनाकडून सन्मानित केला जातो. हे माहीत असावं. आता हे जे डॉक्टर वगैरे जे आपण औषध वगैरे जे आपण घेतो ना, खऱ्या अर्थानं त्याला डॉक्टर तो शब्द नाही. डिक्शनरीमध्ये काढून बघा तुम्ही. त्याला युनानी वगैरे असं म्हणतात त्या ठिकाणी, रोग तपासणारा किंवा रोगाचं बरं करणारं म्हणून त्या ठिकाणी. लक्षात आलं? ॲक्च्युली डॉक्टर म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफर. फिलॉसॉफर म्हणजे त्या विषयाचा तो तज्ज्ञ झाला, तो पूर्णपणे मालक झाला, तो विषयाचा संदर्भात सांगणारा, तो जनना आहे, तो जन्म देणारा, जगामध्ये त्यानंच आणून दिलं असं त्या ठिकाणी त्याचा शब्दाचा तसा अर्थ होतो. लक्षात आलं? मग त्या नाव काय द्यायचं तर त्या शास्त्रज्ञावरच अवलंबून असतो. काही शास्त्रज्ञ स्वतःच्या नावानं ठीक आहे देऊन टाका असं म्हणतात. काय म्हणतात, माझं नाव देऊ नका, काही नाही, आता हे मिळालं इथे, ते या जागेवर मिळालं आहे, त्या जागेचं नाव देऊन टाका. त्याला विचारलं जातं, कारण त्यांनी शोधून काढलेली ती फलनिष्पत्ती आहे, म्हणून त्याच्यावर चालतं. हे माहीत असावं तुम्हाला. हे गॉल्जी काय एक शास्त्रज्ञाचं नाव आहे, त्याने ते दाखवून दिलं सेलमध्ये असा अपरेटस असा भाग आहे म्हणून त्याच्या नावानं त्याला त्या ठिकाणी संबोधलं जातं. संपूर्ण विश्वामध्ये असा त्याचा अर्थ. मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड सिक्रेशन लिव्स गॉल्जी थ्रू ट्रान्सफरन्स अगेन द मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल. आता म्हणते काय की ह्याची जी मेम्ब्रेन आहे तर त्याच्या व्हेसिकलला अटॅच असते. व्हेसिकल म्हणजे छोटी छिद्र पोकळी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याला अटॅचमेंट असते असा त्याचा अर्थ आहे. गॉल्जी बॉडी कॅरिजेस, बघा, गॉल्जी बॉडी कॅरिजेस आउट 2 टाइप्स ऑफ फंक्शन्स. बघा, गॉल्जी बॉडी कॅरिजेस गॉल्जी बॉडी कॅरिजेस आउट 2 टाइप्स ऑफ फंक्शन, 2 प्रकारचे फंक्शन. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन ऑफ सिक्रिशन ऑफ ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला वाढवण्यासाठी त्याला काही भाग सिक्रीट केला जातो. सिक्रीट म्हणजे त्याच्यातून निर्माण करणे, तयार करणे. काल मी सिक्रिशनचा अर्थ सांगितलं तुम्हाला, सांगितलं ना, माहिती आहे ना तुम्हाला, आठवतं ना? चिंचेचं उदाहरण दिलं तुम्ही, बरोबर आहे का? तोंडातून लाळ येणारी, तशा प्रकारचं सिक्रिशन म्हणजे ते निघणे, तोंडामध्ये लाळ होणे म्हणजे तयार होणे. पण तयार होणे म्हणजे असं काही वेगळं तयार होत नाही, ते सिक्रेट होतं पाझरल्यासारखं, असा त्याचा अर्थ. तशा पद्धतीने त्या ठिकाणी ते सिक्रिशन होतं. मॉडिफिकेशन ऑफ सिक्रिशन ऑफ ER एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार होण्यासाठी हे गॉल्जी ॲपरेटस एक अशा प्रकारचा भाग सिक्रेट करतो जेणेकरून त्याच्यामुळे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार होतो असा त्याचा अर्थ. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, अँड प्रोडक्शन ऑफ इट्स ओन सिक्रिशन, नंतर त्याचं स्वतःचं सिक्रिशन असतं असं दिलं. त्याच्यानंतर सिस्टरने कंटेन्स स्पेसिफिक एन्झाईम फॉर स्पेसिफिक फंक्शन. हा सिस्टरने जे टिब्यूल असल्यासारखा जो भाग आहे गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये, तो काय करतो त्या ठिकाणी, काय करतो, स्पेसिफिक एन्झाईम तयार करतो. कशासाठी? फॉर स्पेसिफिक फंक्शन. विशिष्ट प्रकारचा एन्झाईम तयार करतो आणि कशासाठी? विशिष्ट प्रकारचं फंक्शन घडवून आणण्यासाठी. कळला मुद्दा? विशिष्ट प्रकारचा एन्झाईम तयार केला जातो आणि विशिष्ट म्हणजे खास अशा प्रकारचं एन्झाईम तयार केला जातो. एन्झाईम म्हणजे प्रतिजीविके, आणि ते खास एन्झाईम काय करतो त्या ठिकाणी, खास अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय करतो, फंक्शन त्याचं वेगळं असतं असा त्याचा अर्थ. पटला मुद्दा? चला नंतर बघा पुढे. रिफायनिंग ऑफ प्रोडक्ट टेक्स प्लेस इन अन ऑर्डरली मॅनर्स. बघा, रिफायनिंग म्हणजे काय, पुन्हा त्या ठिकाणी प्रोडक्ट जो भाग आहे तो रिफाइंड करणे. रिफाइंड म्हणजे पुन्हा शोधून काढणे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय केलं, प्रोडक्ट टेक्स प्लेस ऑर्डरली मॅनर. ऑर्डर म्हणजे विशिष्ट क्रमानुसार. ऑर्डरली मॅनर म्हणजे एका क्रमबद्ध पद्धतीने. आता तुम्हाला मी सांगतो, खालचे पायऱ्या आहेत आपले, काय आहे, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, क्रमबद्ध आहे, बरोबर आहे. पहिल्या पायरीपासून डायरेक्ट 5व्या पायरीपर्यंत जातो का आपण? नाही, त्याचा क्रम आहे. अशा एका मॅनरनं त्या ठिकाणी त्याला क्रमबद्ध असं म्हटलं जातं असं त्याचा. फॉर एक्झाम्पल, ग्लायकोलिपिड, ग्लायकोप्रोटीन दॅट आर ब्रॉड फ्रॉम ER लूज सर्टन शुगर
अँड रिगेन अदर दस फॉर्मिंग ए व्हरायटी ऑफ प्रोडक्ट. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्टची व्हरायटी मिळतात आपल्याला, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. मग त्याच्याबरोबर काय, ग्लायकोलिपिड आणि ग्लायकोप्रोटीन हे असे घटक त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया चालतात, आपल्याला कळत सुद्धा नाही. आपण इथं बसलेलो, आपल्याला काय दिसतंय, सर इथं थांबलेले आहेत, आम्ही बसलेलो आहोत, सर शिकवत आहेत, आम्ही ऐकत आहोत. आपली प्रक्रिया एवढी होत नाही. शरीरामध्ये हे सर्व अभिक्रिया चालतात, म्हणजे हे पेशीमध्ये चालतात नेमकं. उसी के वजह से जो भी जानदार जिंदा होता है, जिंदा रहता है. लक्षात आलं का म्हणतो, जे सजीव आहेत त्यामुळे ते जिवंत, त्यांची ऍक्टिव्हिटी. आता झाड इथं थांबलेलं आहे, तो आपल्याला थांबलेला दिसतो, म्हणजे निष्क्रिय अशातला भाग नाही. त्याची इंटरनल फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी चालू असते, वर्किंग चालू असते. म्हणून झाडाला फुलं लागतात, म्हणून झाडाला पानं फुटतात, म्हणून झाड लहानाचं मोठं होते, म्हणून झाडापासून आपल्याला फळ मिळते, म्हणून झाडापासून म्हणून आपल्याला अन्न मिळते. वर असं बघितलं तर आपल्याला तर उभा टाकलं असं नाही, त्याची फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ह्या सेलमध्ये चालतात. सर्वात लहान असलेला भाग म्हणजे पेशी. पेशीमध्ये एवढी अभिक्रिया चालते, म्हणून त्या झाडामध्ये किंवा सजीवामध्ये, झाडामध्ये म्हणण्यापेक्षा सर्व सजीवामध्ये आपल्याला ती दिसून येते, असं त्याचा. ओके, चला पुढे. पुढे बघा, गॉल्जी बॉडीज ऑल्सो मॅन्युफॅक्चर देअर ओन प्रोडक्ट्स. गॉल्जी बॉडी हे त्याच्या स्वतःची सुद्धा ओन प्रोडक्ट तयार करते. ओन प्रोडक्ट म्हणजे स्वतःचं काम. आता कधी कधी आपण काय करतो, दुसऱ्याचे कामं करतो, बरोबर. कधी कधी दुसऱ्याचे काम करतो आपण, त्याला दुसऱ्याचे कधीच करत नाही, आपलं बरोबर करत नाही, आपण दुसऱ्याचे काय करतो, बरोबर आहे का. आपलं कधी आपण अभ्यास आपलंच कधी करत नाही, बरोबर आहे का. दुसऱ्याला लिहून देतो का आपण, हे आणबे तुझी नोट्स लिहून देते, तुला लई परीक्षण उरलेले, किती मैत्रीण किंवा जवळचं असला तर, बरोबर आहे का. आणि पिरियड आपले करा म्हणलं तर आपले बी करणं होत नाही, बरं. पण मला का म्हणायचं इथं त्या ठिकाणी शब्द असा या ठिकाणी, गॉल्जी बॉडी ऑल्सो मॅन्युफॅक्चर देअर ओन प्रोडक्ट. गॉल्जी बॉडी स्वतःची सुद्धा दुसऱ्याला मदत करते आणि स्वतःची सुद्धा ओन प्रोडक्ट तयार करते. गॉल्जी बॉडी इज इन मेनी प्लांट सेल प्रोड्यूस नॉन सेल्युलोज पॉलिसॅकराइड्स लाईक पेक्टिन. पेक्टिन सारखा केमिकल रासायनिक पदार्थ तयार केला जातो. मॅन्युफॅक्चर आर मॉडिफाईड ऑल प्रोडक्ट्स ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स लिव्ह सिस्टरने. ते सिस्टरनेचा जो भाग आहे त्याच्यापासून निघतात. फ्रॉम ट्रान्सफेस ॲज ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. त्या सिस्टरनेपासून नंतर त्या व्हेसिकलमध्ये ट्रान्सफर होतात, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. झाला. त्याच्यानंतरचा बघा पुढे असं म्हणलं त्यांनी, ऑलवेज रिमेंबर, नेहमीच लक्षात ठेवा, असं त्याचा अर्थ. काय लक्षात ठेवायचं, द सिस्टर्नी इन गॉल्जी बॉडी आर नॉट फिजिकली कनेक्टेड टू ईच अदर ॲज दॅट आर इन ER. काय म्हणते या ठिकाणी, सिस्टरने गॉल्जी बॉडीचा जो सिस्टरनेचा जो भाग आहे, आर नॉट फिजिकली कनेक्टेड टू अदर ॲज दॅट आर इन ER. ER जसं अटॅचमेंट आहे, एक मेम्ब्रेन कोणाला अटॅच आहे, न्यूक्लियसचे आहे, आणि दुसरं त्याचं आवरण कोणाला अटॅच आहे, सेलचं त्या ठिकाणी मेम्ब्रेन आहे त्याला अटॅच आहे, असं याच्यात नाही. या शब्दाचा अर्थ असा आहे, सोपं अर्थ, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा या ठिकाणी, अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडी. रिसेंट म्हणजे आत्ता आधुनिक, आणखी त्याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे, वाढ झाली संशोधनाची. काय म्हणतात त्या ठिकाणी, रिसेंट स्टडी, इट इज proposed that cisternae of Golgi body themselves mature moving from the sea to transphase, full stop. It is called cisternal manufacture model. सिस्टर्ने मध्ये मॉडिफिकेशन होत असल्यामुळे, मॉडिफिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये होणारा सुधारित बदल, बरोबर, होत असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं, सिस्टर्नल मॅच्युरेशन मॉडेल असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो सेड दॅट, म्हणून याला असं सुद्धा म्हटलं जातं, सम व्हेसिकल रिसायकल देअर एन्झाईम. त्याच्यामध्ये असणारे व्हेसिकल जे आहे तर ते रिसायकल म्हणजे पुन्हा निर्माण करणारे, त्याला रिसायकल म्हणतात. रिसायकल म्हणजे काय, पुन्हा ते निर्माण करणारे, असा त्याचा अर्थ आहे. रिसायकल देअर एन्झाईम अँड त्याच्यानंतर दॅट हॅव बीन
कॅरीड फॉरवर्ड बाय द किंवा बाय मुव्हिंग सिस्टरने बॅक टू लेस मॅच्युअर रिजन. बघा, एक तर परिपक्व असलेल्या भागाला त्या ठिकाणी ते पुढे करतो, नंतर रिसायकल होऊन कमी परिपक्व असलेल्या भागाला सुद्धा त्या ठिकाणी काय करतो, मॅच्युअर करतो. म्हणजे हा एक माणूस धष्टपुष्ट आहे, तो तर चालता चालता आपल्या बरोबर लुळे पांगळे आंधळ्यांना सुद्धा घेऊन चालतो. हे गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये हे गुण आहे. मात्र आपल्यामध्ये आपण पुढे जात असताना एखादा म्हातारा लंगडा, बरोबर आहे, किंवा थकलेला किंवा आणखीन अशक्त असेल तर आपण काय म्हणता, आपण त्यांना पुढं जाऊ देत नाही, असं धरून मागं वाटतं. हा बाजूला तुम्ही काय बंद पडलं का, इकडे यायला तुम्हाला, बरोबर आहे, घरी बसायचं उगा बोंबलत फिरता असं म्हणतो आपण, बरोबर आहे. का जायचं आपल्याला घाई असते, दुसऱ्याचा आपण विचार करत नाही, बरोबर आहे. परंतु दुसरे बघा, सजीव मानवापेक्षा दुसरे सजीव कधीही चांगले आहेत. मिळून खातात, वाटून खातात, एकमेकांना देऊन खातात, असा त्याचा अर्थ. चला, ही भावना तुमच्यामध्ये वाढीस लागावी यासाठी तुम्हाला कल्पना दिली. त्याच्यानंतर आता पुढे बघा, या ठिकाणी व्हाईल दे शब्द बघा, या ठिकाणी काय म्हणतो, व्हाईल दे आर लिव्हिंग फ्रॉम द गॉल्जी, व्हाईल दे आर लिव्हिंग फ्रॉम द गॉल्जी सर्टन मार्कर्स मे गेट impregnated on their membrane so that they can identify their specific target cell or cell organelles. म्हणजे जिथून जे तयार होऊन दुसरीकडे जाऊन त्यांना जे काम करायचं आहे त्याला टार्गेट म्हणतात, बरोबर. तो उद्देश ते साध्य करतात. कळाला मुद्दा. तुम्ही कॉलेजला काय येतो, शिक्षणाचा उद्देश साध्य करण्यासाठी, बरोबर आहे. ते काम करण्याच्या ऐवजी दुसरंच काम करत फिरतो. काय, बाहेर जाणे, उगी फिरून येणे, राऊंड मारणे, बरोबर आहे, आणि बाहेर किरकिर करणे, भांडणं करणे, आणि पोलीसमध्ये जाऊन स्वतःचा रेकॉर्ड खराब करून घेणे. काय म्हणतो, अरे मनात विचारत जावा, उघड तरी विचारता काय. हां, ते सांगितलं मी. कधी कधी मी कसा माहिती आहे का, याच्याबरोबर सगळं सांगत असतो मी. खाली जे गेलो होतो का, पोरं भांडण केले, झालं, पोलीसमध्ये गेली, ॲप्लिकेशन गेलं त्यांचं. आता कोण हो, आपल्याला काय करायचं ते, तुम्ही ते बाहेर जाऊन बघा. आता मला काय करायचं, मी कशाला सांगू. आता मला कोणाचे नाव सुद्धा लक्षात राहत नाही. तुमचे नाव मला माहिती आहेत का सांगा. मला विचारलं, सर 11वी सायन्सची लेख होतो, मला 11वी सायन्सचे होते, कोण हां हे होतं म्हणतो, त्याचं नाव का मलाही माहीत नाही. मला नाव विचारून घ्यायला, तुमचं लक्ष ठेवायला मला वेळ कुठं आहे. इथं घेतलंही असतं, शिकवायचं राहून जाते, बरोबर. नाहीतरी खूप ओबिडियंट आहेत बाबा, लय आदर्श आहेत, असातला भाग नाही. आता मी पिरियड घेऊन तिकडून आता हे सोडून घेतो, मला तिथं बोलवलं तर त्यांना बाहेर दिसलं, मला ह्यांना बाहेर दिसलं, घ्या बोला म्हणलं. आता काय म्हणलं, निवांत त्यानं बॅग घेऊन असं फिरला, कसं का त्याच्यामध्ये असं अचानक भेट झाली. आता ते समोर त्यानं घाबरून पटकन हां येऊ लागला सर, येऊ लागला. म्हणजे लेकरांचं असं असतंय. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जे उद्देश साध्य करा. वन्स ए क्राईम इज ऑकर ऑन दॅट युअर सेल्फ, दॅट इज व्हेरी डेंजरस. एकदा जर गुन्हा जर तुमच्यावर जर बसला, ते सहजासहजी निघू शकत नाही. काय म्हणतो, हां बोल. नाही त्यालाच म्हणलो, हां काहीतरी आणलं होतं ना, तेच आपत ठरली, त्याला तीच आपत ठरली. काहीतरी कशाला आणायचं, कॉलेजला येऊ लागला, आपलं पिरियड करायचं झालं. आता झालं, प्राचार्याने लेखी दिले, तुम्हाला सांगतो, लेखी दिलेत. काय करतात आता मी तर साक्षीला आहेच, माझ्यासमोर जी घटना झाली मी ते सांगतो, कोणाच्या बापालाही भेट नाही मी तर, हे तुम्हालाही माहीत आहे. जे खरं आहे ते सांगतो. लक्षात आलं काय म्हणतो. आता घ्या बोंबला, झालं, आता तुमचं तिथं रेकॉर्डला लागलं, ती रेकॉर्डला लागते. आता काय करणार तुम्ही, आणि तुमची शिकण्याचे दिवस आहे. आगाव काहीतरी कुठानं केले तर 12च्या भावामध्ये जाते आणि कळत नाही, नंतर त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात, त्याच्यापासून उपयोग होत नाही. ओके, चला असो. चला आता बघा, नंतर पुढचं एक सेल ऑर्गनेल्स आहे,
तो दुसरा असा सेल ऑर्गेनेल्स, त्याला आपण लायसोसोम असं पण म्हणतो. आता लायसोसोम हा सेल ऑर्गेनेल काही पूर्ण होणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्याचं जनरलच माहिती सांगतो या ठिकाणी. लायसोसोम